नमस्कार मंडळी, आपल्या तन्वी विथ टिप्स या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही सर्व कसे आहात? देव करो तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब नेहमी निरोगी, आनंदी आणि सुखी राहो। तर मंडळी, आपल्या प्रत्येक व्हिडिओ खाली भरपूर अशा कमेंट्स येतात। त्यामध्ये अनेक ताई आणि दादा एकच प्रश्न विचारतात की ताई, वजन वाढत चाललेलं आहे आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि शरीर हलकं वाटण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा एखादा नैसर्गिक उपाय सांगा। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच सर्व ताई दादांसाठी आहे। तर सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की आजकाल सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ दिसतात की फक्त 3 दिवसात 5 किलो वजन कमी करा, एकच काढा प्या, चरबी गायब करा। पण प्रत्यक्षात वजन कमी करण्यासाठी कोणताही जादुई उपाय नसतो। नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण सवय यांची साथ ही नेहमीच आवश्यक असते। आज आपण अशा एका झाडाबद्दल बोलणार आहोत जे जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाते। ते म्हणजे कढीपत्ता। आपण भाजी, आमटी, पोहे, उपमा किंवा इतर पदार्थांमध्ये कढीपत्ता टाकतो, पण अनेक जण मात्र जेवताना तो बाजूला काढून ठेवतात। पण हा छोटासा कढीपत्ता सुगंधासोबतच शरीराला काही उपयुक्त पोषक द्रव्येही देऊन जातो। तर कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि काही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळतात। संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा वापर केला जातो, तर पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होऊ शकते। पचन व्यवस्थित राहिलं की शरीरही अधिक हलकं वाटू शकतं। तर कढीपत्त्याचा साधा काढा कसा बनवायचा तो आता आपण पाहूया। सर्वप्रथम 15 ते 20 ताजी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्या। एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये ही पाने आणि आल्याचा छोटासा तुकडा घाला। आता हे पाणी मंद आचेवरती उकळून घ्या। पाणी साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा आणि गाळून पाणी घ्या। काढा थोडा कोमट झाल्यावर चवीनुसार काही थेंब लिंबाचा रस तुम्ही घालू शकता। गरज वाटल्यास थोडासा मधही घालू शकता। पण मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा। हा काढा कधी घ्यावा? तर सकाळी उठल्यावरती किंवा नाश्त्यापूर्वी कोमट अवस्थेत घेऊ शकता। मात्र हा काढा म्हणजे औषध नाही, तर फक्त संतुलित जीवनशैलीचा एक भाग असू शकतो। जर दिवसभर तेलकट, गोड, जंक फूड खाल्ले आणि व्यायाम केला नाही तर फक्त काढ्यामुळे वजन कमी होईल अशी अपेक्षा ठेवू नका। वजन नियंत्रणासाठी आणखीन काही सवयी: दररोज किमान 30 मिनिटे चालणे, दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा। पुरेसे पाणी प्या। ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा। जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी खा। रात्री उशिरा जेवण टाळा। पुरेशी झोप घ्या। व मंडळी, निसर्गाने आपल्याला अनेक वनस्पती दिल्या आहेत, त्यांचा योग्य प्रमाणात आणि योग्य माहितीच्या आधारे वापर केला तर त्याचा देखील फायदा आपल्याला होऊ शकतो। पण कोणताही घरगुती उपाय हा डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांचा पर्याय नाही। तुमच्या घराजवळ जागा असेल तर कढीपत्त्याचे एक झाड नक्कीच लावा। त्यामुळे घराला हिरवळ मिळेल आणि गरज पडेल तेव्हा ताजी पाने देखील सहजच उपलब्ध होतील। आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशाच आरोग्यदायी आणि विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्त राहा, मस्त राहा। बाय बाय।